खूप वर्षांपूर्वी एक शांत गाव होतं, एकाचक्र. त्या गावावर एक भयंकर राक्षस बकासूर रोज दहशत माजवत होता. तो गावकऱ्यांकडून खाणं आणि एक माणूस अशी रोजची मागणी करायचा, नाहीतर गाव नष्ट करण्याची धमकी द्यायचा. तेव्हाच पांडव आपल्या वनवासात त्या गावात राहत होते. एके दिवशी ज्या घरात ते राहत होते त्या घराची बकासुराकडे माणूस पाठवायची पाळी आली. घरची स्त्री रडू लागली. हे पाहून कुंती म्हणते, भीम, आज या घराचा मुलगा जायचा आहे. मला त्याची खूप दया येते. हे ऐकताच भीम म्हणतो, आई, काळजी करू नका, मीच बकासुराकडे जाईन. त्याला धरा शिकवण्याची हीच वेळ आहे. दुसऱ्या दिवशी भीम खाण्याने भरलेली बैलगाडी घेऊन निघाला. गुहेजवळ पोहोचताच त्याने मोठ्या मस्तीत सगळं खाणं खायला सुरुवात केली. तेवढ्यात संतापलेला बकासूर बाहेर आला आणि ओरडला, हे खाणं माझं आहे. त्यावर भीम म्हणतो, माफ कर, मला भूक लागली होती. हे ऐकताच बकासूर भीमवर तुटून पडला. पण भीम त्याच्यापेक्षा कितीतरी शक्तिशाली. दोघात जोरदार झुंज झाली आणि शेवटी भीमने बकासुराचा पराभव केला. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. भीम गावाचा वीर ठरला.